जलंधरपूर गावात राहणारा सुदर्शनचं गरीब कुटुंब होतं. एका छोट्या जमिनीत शेती करत आपल्या बायको अर्चनाला आणि मुली ललिता आणि लावण्याला बघत असतो. अंधार होतो. दोघी बहिणी ललिता आणि लावण्या बाहेरून खेळत घरी येत असतात. आता अंधार झाला आहे. जरी हा वेळापर्यंत खेळलो तर आपले घरातले बाहेर नाही पाठवणार. अगं दीदी, तू घाबरू नको, काहीच होणार नाही दीदी. आणि असं पण दीदी, रात्रीचे 10 नाही वाजले, आत्ताच अंधार झाला म्हणजे 6 किंवा 7च वाजले असणार. असंच दोघी बहिणी बोलत पुढे जातात. तेव्हा लावण्याला एक खूपच चांगला सुगंध येतो. आहा दीदी, कोणीतरी गरम गरम पोळीवर तूप लावून बनवतं आहे. खूपच चांगला वास येतो आहे. थांब, असं अचानक थांबून जाते लावण्या. ज्या ठिकाणाहून वास येत असतो त्या ठिकाणी बघत असते. त्यांच्या थोड्याच लांब घराच्या बाहेर मंगा नावाची एक बाई लाकडाच्या चुलीवर पोळ्या बनवताना दिसते. त्या वासाने लावण्याच्या तोंडात पाणी येतं. दीदी, तू इकडे थांब, कोणी येत आहे का नाही ते बघ. मी जाऊन तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पोळ्या घेऊन येते. असं लावण्या उभी असलेल्या जागेवरून इकडे तिकडे बघून मंगाजवळ येते. तिकडे मंगा पुढे बघत पोळ्या बनवत असते. मागून आलेली लावण्या हळूच प्लेटमध्ये ठेवलेल्या पोळ्यांना घेऊन लगेचच ललिताकडे पळत येते. दोघं मिळून गरम गरम तुपाच्या पोळ्या खातात. असं खात पुढे जात असता पोळी बनवत असलेल्या मंगम्माला प्लेटमध्ये पोळीच दिसत नाही. असं खात असणाऱ्या दोघी ललिता आणि लावण्याला मंगा बघते. तुम्ही त्या सुदर्शनच्या मुली आहात ना? सांगते, थांब, तुम्हा दोघींबद्दल तुमच्या आईलाच सांगते. असं मंगा ओरडत असते. हे चांगलं आहे, आम्ही हे विकत घेऊन खातो आहे. तुम्ही बनवलेल्या पोळ्या आम्ही का खाऊ? दोघींच्या दोघी चोर. माझ्या पोळ्या तुम्ही घेतल्या आणि हे मी बनवलं आहे असं बोलली पण नाही. मग तर खरंच तुम्हीच घेतल्या आहेत. तुमच्या मागेच घरी येते. चला, आज तुमच्या आईच्या हातून मार खाल. असं मंगा आपल्या घरातून बाहेर येऊन असं पुढे जात असते. ते बघून त्या दोघी बहिणी तिकडून जोरात पळत घरी जातात. त्यांना बघून अर्चना घाबरून जाते. आमच्या मागे कोणी आलं तर नाही आहे म्हणून सांगून दे आणि पाठवून दे, असं त्या दोघी घरात पळत जाता. मंगा येते अर्चनाजवळ. ती येऊन त्यांचं नाव सांगते. खूपच रागात तिच्यावर ओरडत असते. अर्चनाने किती पण समजवलं तरी पण शांत न राहता ओरडतच राहते. दरवाजात उभं राहून दोघी बहिणी बघत असतात. मंगासोबत भांडण करत त्यांच्या आईला बघून त्या दोघी हसत राहतात. तेवढ्यात शेताजवळून मलई घेऊन येत असतो सुदर्शन. सुदर्शनला येताना बघून मंगा अजून एक शब्द न बोलता तिकडून चालली जाते. सुदर्शन मंगाला बघतो पण काहीच बोलत नाही आणि मंगा पण लगेच सुदर्शनला तिकडे बघून पळून जाते. सुदर्शन घरी येऊन अर्चनाला मलईचा डब्बा देतो. अर्चना तो डब्बा घेऊन घरात चालली जाते. चौघं मिळून गप्पा मारतात. तेवढ्यात सुदर्शनची दीदी भवानी तिकडे येते. दीदी, केव्हा आलीस तू? इतकी रात्र कशी झाली? मी सकाळीच निघालेले रे. येताना शेताचं काम बघताना इतका वेळ झाला मला. सुनबाई कुठे आहेत? आहे, आज जाऊ दीदी. सुदर्शन आणि भवानी दोघं मिळून घरात येतात. ललिता बघून आनंदात आत्याला बोलावते. आत्या, असं पळत मिठी मारते. पण लावण्या मलई खाताना मस्त एन्जॉय करत असते. हात हलवत असते. ते बघून भवानी हसते. अर्चना आणि भवानी एक दुसऱ्यांची तब्येत विचारतात. सगळे लोक मिळून बाहेर बसतात. छोटू, असं पण आता मुलींना सुट्टी आहे ना, माझ्यासोबत घेऊन जाते काही दिवस, माझ्याकडे राहतील. अगं दीदी, तू तसं नाही सांभाळू शकत. मुली आहेत त्या, भूतनी आहेत त्या खूपच मस्तीखोर मुली आहेत. लहानी तर खूपच जास्त. तिच्या मस्तीला तू नाही सहन करू शकत दीदी. आम्हाला इकडे 30 चक्कर मारून 3 तलावात पाणी पिण्या इतपत करावं लागतं आहे. चांगलं आहे ना पप्पा, पाऊस नाही पडला तरी काही नाही होणार. असं पण तुमच्या पोटात 3 तलावांचं पाणी साचलं आहे. त्याचं तुला पण चांगलंच आहे. शेतीचं काम करू शकतो. देवाला पाऊस पडण्यासाठी सुद्धा नाही सांगणार. ऐकलं दीदी, तुझ्या लहान भाचीचं उत्तर? एवढंच नाही दीदी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या विचारांवर खेळ खेळवत असते ही. त्या खेळाचं नाव पण सांगा, आत्याला समजायला पाहिजे ना.
काय माझ्या समोरच माझ्या भावाला खेळ खेळवते आहे? तेव्हाच तर आमच्याबद्दल माहिती करून घेशील ना तू. हा बस, खूप बोलते तू. आम्हाला सवय झाली आहे दीदी. यांना सोबत तू घेऊन जाशील तर खाली फुकटची डोकेदुखी. आणि वरतून दाजी नेहमी काम करत राहतात. मुलींच्या मस्तीने दाजींना कामात अडचण होईल. तुझ्या दाजींनी त्यांना आणायला सांगितलं आहे दोघींना. वाटलं तर दाजींशी बोल. आणि असं पण काही दिवस माझ्या झेंडूभाऊंचा खर्च वाचेल. तर मी का नाही बोलेल, उद्याच घेऊन जा. ते ऐकून सगळेजण खुश होतात. त्या दिवशी रात्री सगळे लोक खाली झोपतात. भवानी आत्या असल्याने तिच्या दोघी भाच्या आजूबाजूला झोपतात. अर्ध्या रात्री भवानी झोपेतून उठते. डोळे उघडून बघितल्यावर ललिताचा पाय भवानीवर असतो. लावण्याचा हात तिच्या पायाजवळ. झोपेत खूपच हलता या दोघी, असं बोलून आपल्या दोघी भाचींचे हात पाय हलवून परत झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी टाऊनमध्ये आपल्या घरी दोघी भाच्यांना घेऊन भवानी घरी येते. एक मोठं घर असतं. घराच्या समोर एक मोठी लॉन. खेळण्यासाठी खूप जागा असते. ते ललिता आणि लावण्याला खूप आवडतं. ऑफिसला जाताना मामा हर्षवर्धन मुलींना असं बोलतात. अरे बाळांनो, कशा आहात? मामा, नमस्कार मामा. आम्ही चांगले आहोत. तुम्ही कसे आहात? अगं दीदी, चांगले आहेत म्हणून तर मामांनी आपल्याला विचारलं, नाहीतर पलंगावर झोपले असते ना. लावण्याच्या बोलण्यावरून हसायचं का रडायचं त्याला कळत नाही. चुपचाप तोंडावर बोट ठेवून तिकडून ऑफिसला चालला जातो. आत्या, दादा नाहीये. दोघांमध्ये कोणीच दिसत नाहीये. आपण येणार होतो ना दीदी. आपल्या हाताच्या माराने बॉडी शेप बिघडायला नको म्हणून लपवून ठेवलं आहे आपल्या आत्याने. बापरे, असं नाहीये भाची. ते आजीच्या गावाला गेले आहेत. आता तुम्ही दोघं आल्या आहात ना, फोन करून सांगते. 2-3 दिवसात येतील. माझ्या मुलांसमोर तुमची मस्ती, तुमचे नखरे नाही चालणार. जरा नीट राहा. असाच दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी ललिता रांगोळी घेऊन घराच्या समोर अंगणात रांगोळी काढायला जाते. असं तिकडे जर रांगोळी काढली तर दिसायला चांगलं नाही वाटणार हा विचार करून लावण्या जगमध्ये पाणी घेऊन तयार राहते. ललिता रांगोळी बनवत असते. लावण्या पाणी सांडते. दोघींचा आवाज ऐकून पळत पळत स्वयंपाकघरातून बाहेर येत असते भवानी. हे बघ आत्या, तिकडे मी रांगोळी बनवत होते तर लावण्याने पाणी टाकलं. इतक्या चांगल्या जमिनीवर ही रांगोळी गरजेची होती का आत्या? दोघी बहिणी भांडत असतात. भवानी भांडण सहन न करत कान बंद करून घेते. दुसरीकडे स्वयंपाकघरात बनत असलेला डोसा जळून जातो. एक दिवस दुधाचा व्यापार करत असलेली शेजारची सुजाता पाणी मिळवलेल्या दुधाच्या मटक्यांना घेऊन पुढे चालत असते. ते बघता लावण्य आणि ललिता छोटा दगड घेऊन त्या मटक्यावर निशाणा मारते. त्याच्यामुळे त्या मटक्यातलं पाणीवालं दूध जमिनीवर सांडतं. ते बघून लावण्या हसत राहते. त्याच्यावर सुजाता भवानीच्या घरी येऊन भांडण करते. जरा पण न थांबता ती ओरडतच राहते सुजाता. अरे, मग मुलांना पाजणाऱ्या दुधात 2 हंडे पाणी टाकलं. चांगलं नाही वाटलं म्हणून असं केलं. लावण्याने केलेल्या चुकीमुळे भवानीला 5,000 रुपये द्यावे लागतात. त्यावर भवानी आपल्या भाच्यांना ओरडते. लावण्य आणि ललिता दोघांचं पण तोंड लहान होतं. आवडीच्या भाज्या बनवल्यावर सगळं विसरून आनंदात खाऊन भवानी सोबत झोपून जातात. अर्ध्या रात्री लावण्या झोपेत बडबडत बाजूच्या सुजाताला लाथ मारण्याचं स्वप्न बघते. तुझी इतकी हिंमत, माझं नाव सांगून आत्याकडे ओरडा बसवला. आता दाखवते तुला. असं लावण्या एक जोरात लाथ मारते. बस, भवानी जोरात बेडवरून ओरडत खाली पडून जाते. अचानक घाबरून हर्षवर्धन आणि ललिता झोपेतून उठतात. भवानी रागात लावण्याकडे बघत असते. सॉरी आत्या, असं केविलवाण्यासारखं बोलते लावण्या. तेव्हा लगेच भवानीला आलेला राग हवेत उडून जातो. लगेच भवानी लावण्याला जवळ घेते. उद्या मुलींना छोटूकडे सोडून यावं लागेल हा. ह्या दोघींना मी नाही सांभाळू शकत. भाच्या आहेत. बाप रे देवा, मी तर स्वतःच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. असं बोलून ती पूर्ण रात्र न झोपता बेडवरती बसलेली असते भवानी. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक करा आणि कॉमेंट करा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.